तर नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसांनी गाडी काढली होती आपण. आज कसा दिवस जातो कसा नाही आज सगळं तुम्हाला शेअर करतो. बनून राहा माझ्या ब्लॉगवरती. तर मग अशा प्रकारे पहिला कस्टमर आपल्याला भेटलं होतं रॅपिडोवरती. रॅपिडोवरती त्यांना बुकिंग आली तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की बघा मॅडम, आपण जातो फक्त मीटरवरतीच. मॅडमला जायचं होतं वरळीला. वरळीला जाताना बघा एअरपोर्टला असं पाणी साचलं होतं. अक्षरशः भीती वाटत होती त्या पाण्यामधून गाडी टाकताना मित्रांनो. खूप पाणी साचलं होतं. आणि बघतोय का आता एअरपोर्ट रोडवरती चढलो आणि असा पाऊस पडत होता ना की काही दिसतच नव्हतं आणि त्याच्यामध्ये असं जाम लागलं होतं खतरनाक. 15 मिनिटाचं जाम होतं मित्रांनो. तेच जाम करता करता अक्षरशः असा वैताग आला होता. झोप येत होती, डायरेक्टली झोप येत होती. काय सांगू आता तुम्हाला. ट्रॅफिक क्रॉस केली, मस्त लागलो आपण आपल्या सिलिंगला. सिलिंगला बघा असं मस्त दृश्य झालं होतं. असं वाटत होतं की बाहेरगावी चालू आहे मित्रांनो मी. तिचं फेअर आपल्याला भेटलेलं आहे 854 प्लस 100 टोल. हे पर किलोमीटर भेटले 41.1 रुपये. एक कॅब प्रीमियमचे घेऊन काय करायचं बाबा. आम्हाला नको कॅब प्रीमियम, आम्हाला एक्सेलच्या द्या बाबा. मोठी गाडी कॅब प्रीमियमच चालवायची होती तर मग आम्ही मोठी गाडी कशाला घेतली असती. जाऊया मित्रांनो, आपलं झालेली पहिली बुकिंग 40 रुपये पर किलोमीटर भेटलेले. त्या हिशोबाने मग आपण घेतलेले कस्टमर कडून पैसे. बघू दुसरी बुकिंग कोणती काय. आता पहिली आपल्याला भरावं लागेल सीएनजी भरून तुम्हाला पुढचा ब्लॉक काय ते दाखवतो. चला. आपल्याला काय सिद्धिविनायक मंदिरच्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे, तिथं सीएनजी फुल केली आणि मस्त लागलो बुकिंगच्या शोधात. मग काय खूप वेळाने आपल्याला मित्रांनो बुकिंग भेटली. बुकिंग होती अंधेरी साईडची. कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो अंधेरी साईडला. अंधेरी साईडला पिकअप लोकेशनला ड्रॉप केलं कस्टमरला आणि तिकडून लगेच आपल्याला भेटली नायगावची. पण मित्रांनो, नायगावला जाऊन मी खूप मोठी चुकी केली असं मला वाटते. कालचा दिवस ह्या बुकिंगमुळे पूर्ण वेस्ट झाला होता. पुढे काय झालं काय नाही ते सगळं तुम्हाला मी सांगतो. निघालो नायगावला. जाता जाता खूप ट्रॅफिक लागली होती मित्रांनो. पण आपला मीरा रोडला आपल्या महाराजांचा पुतळा बघून एवढं छान असं वाटत होतं ना. बघा असं वाटत होतं की महाराज आपल्याकडेच बघतायत. नायगावला जाताना खूप घाण रोड भेटला मित्रांनो. मग का कस्टमरला सोडलं, बिल झालं होतं बघा हे. आणि आपण कस्टमरला पहिलंच बोललो होतं की बाबांनो आम्ही येऊ तर मीटरवरच येऊ. तर अशा प्रकारे आपला दिवस संपलेला आहे आज. नायगाववरून बुकिंगच नाही, एमटी घरी आलोय. येत होत्या बुकिंग्स 500 रुपये देत होते नायगाववरून आपल्या विलेपार्ले टर्मिनल 1चे. त्याच्याऐवजी घेतलीच नाही. 45 किलोमीटरला 500 रुपये देत होते. काहीच फायदा नाही झाला मित्रांनो. नायगाववरून फुल अक्षरशः वैताग आला होता. आता बघा वाजलेले आहेत 1:19. तर काय अक्षरशः वैतागलो. बुकिंग्सच नाही वाजल्या. डायरेक्टली घरी आलोय. आणि मित्रांनो, उद्या 12 वाजता काय निर्णय होतो याच्यावर आपण बघूयात. डॉक्टर सरांना फॉलो करूयात. त्यांचा पाठिंबा असंच आपण बळकट करूयात आणि आपण आपले रेट सुधारूनच घेऊयात. हे ओला उबेर रॅपिडो एकदम पहिलेचे रेट द्यायला लागलेत, पण ते नाही चालणार. आता त्यांना सांगावं लागेल की बाबांनो, महागाई वाढली, लहान पोरं मोठे झाले, तसं खर्च पण वाढलाय आमचा. आता तसं तुम्ही आम्हाला रेट वाढून द्या. नसन जमत तुमच्या ऍपमध्ये तर फक्त आम्हाला बुकिंग आणून द्या. आम्ही आमचे ओनली मीटर ऍपवरून दाखवून देऊ. चला मग मित्रांनो, आजचे उरलेत आपल्याला 1750 रुपये सगळं जाऊन सीएनजी वगैरे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगला. आणि एक सांगू इच्छितो की प्लीज मला जसं प्रेम तुम्ही इंस्टाग्रामवरती दिलंय, सगळ्यांनी प्लीज मला युट्यूबवरती पण द्या आणि फेसबुकवरती पण असंच प्रेम द्या. अशीच मी आशा बाळगतो. गुड नाईट मित्रांनो.